Good afternoon, student. Welcome to our English session. लास्ट लेक्चरला आपण ट्राय अगेन ही पोयम पाहिलेली आहे. आज आपण या पोयमचे मार्जिन क्वेश्चन्स पाहणार आहोत. यातील फर्स्ट क्वेश्चन आहे, व्हॉट शुड यू डू व्हेन यू फेल ॲट फर्स्ट. म्हणजे तुम्ही पहिल्यांदा ज्यावेळेस अपयशी ठरता त्यावेळेस काय केलं पाहिजे. व्हेन यू फेल ॲट फर्स्ट यू शूड ट्राय अगेन. तुम्ही पुन्हा प्रयत्न केला पाहिजे. सेकंड क्वेश्चन आहे, व्हेन डू वी जनरली फेल अशेम. म्हणजे आपल्याला अशेम म्हणजे काय, लाज वाटणे. आपल्याला केव्हा लाज वाटल्यासारखे फील होते. तर त्याचं उत्तर आहे, व्हेन वी फेल फर्स्ट टाईम वी जनरली फील अशेम वाईल ट्राईंग अगेन. आपल्याला ज्यावेळेस आपण फेल होतो म्हणजे अपयशी ठरतो त्यावेळेस आपल्याला लाज वाटल्यासारखे वाटते. आता आपण त्या पुढील प्रश्न पाहूया. व्हॉट रूल्स मस्ट बी ऑलवेज केप्ट इन माइंड. आपल्या मनामध्ये आपण कोणता नियम ठेवला पाहिजे. तर द फॉलोइंग रूल मस्ट बी ऑलवेज केप्ट इन माइंड. डोंट लूज होप. आशा सोडू नका. ट्राय टिल यू सक्सीड. म्हणजे यश मिळेपर्यंत तुम्ही प्रयत्न करत राहा. तिसरं आहे, हॅव पेशन्स. संयम ठेवा. आणि चौथं आहे, ट्राय अगेन अँड अगेन इफ यू फेल. जरी तुम्ही अपयशी ठरला तरी तुम्ही पुन्हा पुन्हा प्रयत्न हे केलेच पाहिजे. फिफ्थ आहे, नेवर गिव अप. निराश होऊ नका. त्यानंतर 6, डोंट बी अशेम ऑफ फेल्युअर. अपयशी झाल्यानंतर लाज बाळगू नका. आता आपण याचे वर्कशॉप म्हणजे पोयमच्या खालील प्रश्न पाहणार आहोत. द फॉलोइंग ॲनाग्राम्स कंटेन वर्ड्स फ्रेज फ्रॉम द पोयम. गेस अँड राईट व्हॉट दे आर. यामध्ये तुम्हाला मी एक व्हिडिओ सेंड केलेला होता ॲनाग्राम्सचा. ॲनाग्राम्स म्हणजे की जे शब्द दिलेले असतात त्यातील जे लेटर असतात, अक्षरं असतात, तर त्यांचा क्रम बदलून नवीन शब्द तयार करणे. पहिला इथं शब्द आहे रेनी टॅग. त्याच्यावरनं ट्राय अगेन हा पोयममधला शब्द येतो आहे. त्यानंतर अवर केज त्याच्यावरून करेज हा शब्द. वेट सर त्याच्यावरनं स्ट्राईव्ह. रेड रॉ त्याच्यावरनं रिवॉर्ड म्हणजे पारितोषिक. असे शब्द आपण तयार केलेले आहेत, ते पोयममध्ये आहेत. त्याच्यानंतर टॅपनेस त्याच्यावरनं पेशन्स. हे शब्द पोयममधले आहेत आणि आपण आता ते तयार केले आहेत. पुढचा जो प्रश्न जो आहे, पिक आउट लाईन्स दॅट कन्वे द फॉलोइंग फ्रॉम द पोयम. इथं तुम्हाला एक लाईन दिलेल्या आहे. त्या मिनिंगची लाईन तुम्हाला पोयममधून शोधून लिहायची आहे. पहिला आहे, इफ यू कीप ट्राईंग विदाऊट अ डाऊट यू शॅल विन. तर त्यासाठी पोयममध्ये लाईन आलेले आहे, फॉर इफ यू विल प्रिझर्व यू विल कॉन्कर नेवर फिअर. आता आपण सेकंड लाईन पाहूया. इट इज नॉट शेम टू स्ट्रगल हार्ड. त्याचा असणार आहे, इफ यू स्ट्राईव्ह टीज नो डिग्रेस. आता आपण थर्ड पाहूया. व्हेन अदर कॅन डू द वर्क सो कॅन यू इफ यू कीप ट्राईंग पेशन्सली. यामधलं पोयममधील लाईन आलेले आहे, ऑल दॅट अदर फ्लो कॅन डू वाय विथ पेशन्स मे नॉट यू. हे त्याचं आन्सर असणार आहे. आता आपण पुढचं पाहूया. व्हेन यू फेल इन युअर फर्स्ट अटेम्प्ट मेक अनादर वन. तर त्याचं असणार आहे, इफ ॲट फर्स्ट यू डोंट सक्सीड ट्राय अगेन.
आता आपण थर्ड क्वेश्चन पाहणार आहोत. त्यातला फाइंड द पोएम दॅट अँटोनम्स म्हणजे अपोजिट वर्ड्स फॉर द फॉलोइंग. खालील शब्दांसाठी तुम्हाला पोएममधलेच विरुद्धार्थाचे शब्द पाहिजे आहेत. तर यातला पहिला आहे सक्सीड, तर त्याचा असणार आहे फेल. पनिशमेंट म्हणजे शिक्षा, तर त्याचा असणार आहे रिवॉर्ड म्हणजे पारितोषिक. करेज म्हणजे धैर्य, त्याचा असणार आहे फिअर. स्टॉप किंवा क्वाईटचं ट्राय किंवा प्रिवेल. त्यानंतर लूज म्हणजे हरणे, तर त्याचं असणार आहे विन किंवा कॉन्कर. तर आन्सर इन युअर ओन वर्ड्स, तुमच्या शब्दामध्ये तुम्हाला उत्तर लिहायचे आहेत. व्हॉट लेसन शुड बी केप्ट ऑलवेज इन माइंड, आपल्या मनामध्ये कोणता लेसन म्हणजे धडा कायम ठेवला पाहिजे. द लेसन शुड ऑलवेज कीप इन माइंड इज ट्राय अगेन. त्यानंतर दुसरा प्रश्न पहा. व्हॉट शुड समवन हू लूज अ रेस डू, एखाद्याने शर्यत हरली तर त्याने काय केलं पाहिजे, तर त्याचा आन्सर असणार आहे समवन हू लूजेस अ रेस शूड ट्राय अगेन, जो शर्यत हरतो त्याने पुन्हा प्रयत्न हा केलाच पाहिजे. आता आपण पुढचा प्रश्न पाहूया. व्हॉट क्वालिटी इज इम्पॉर्टंट व्हेन यू आर स्ट्रगलिंग फॉर सक्सेस, ज्यावेळेस तुम्ही यशासाठी प्रयत्न करत असतात त्यावेळेस तुमच्यामध्ये कोणते गुण अपेक्षित आहेत, तर पहिलं त्याचा आन्सर असणार आहे पेशन्स इज इम्पॉर्टंट क्वालिटी व्हेन यू आर स्ट्रगलिंग फॉर सक्सेस. पेशन्स म्हणजे संयम, ज्यावेळेस आपण सक्सेससाठी प्रयत्न करत असतो त्यावेळेस आपल्यामध्ये संयम हा असलाच पाहिजे. त्यानंतर पुढचा क्वेश्चन आहे व्हेन यू सक्सेस हॅव अ ग्रेटर व्हॅल्यू व्हेन यू गेट इझिली ऑर विथ डिफिकल्टी. पहा, ज्या वेळेस तुम्हाला यश हे मिळतं त्यावेळेस तुम्हाला कसं वाटतं, ते सोपं असतं का अवघड असतं, तर त्याचं आहे व्हेन यू गेट सक्सेस विथ डिफिकल्टी दॅट हॅज ग्रेट व्हॅल्यू, म्हणजे ज्यावेळेस यश आपल्याला अडचणीतून मिळतं त्यावेळेस त्याची आपल्याला किंमत कळते. पाचवा आहे रीड द पोएम अँड फील द वेब चूजिंग पॉईंट्स फ्रॉम इट. व्हॉट लीड्स टू सक्सेस, सक्सेस मिळवण्यासाठी काय गरजेचं असतं, तर पहा ट्राईंग अगेन, पुन्हा प्रयत्न करा. हॅविंग पेशन्स, तुमच्यामध्ये संयम असला पाहिजे. त्यानंतर पुढचं जे आहे ते म्हणजे ट्राईंग हार्ड, कठोर परिश्रम हे केले पाहिजेत, त्याशिवाय सक्सेस मिळत नाही. आणि चौथं जे आहे ते म्हणजे प्रिझर्वन्स. आता आपण पुढील प्रश्नांकडे वळूया. मोस्ट लाईन्स फ्रॉम द पोएम कॅन सर्वे ॲज अ ट्रूथ ऑर प्रोव्हर्ब. प्रोव्हर्ब म्हणजे म्हणी, यामधून कोणत्या म्हणी तयार होतात ते आपल्याला पाहायचं आहे. पिक आउट द 3 or 4 सच लाईन्स, म्हणजे आपल्याला 3 किंवा 4 ओळी हे प्रोव्हर्ब म्हणून लिहायचे आहेत. पहिला उत्तर इथं सांगितलेलं आहे इफ यू फाइंड युअर टास्क इज हार्ड ट्राय अगेन, ज्यावेळेस तुम्हाला तुमचं काम हे हार्ड वाटतं त्यावेळेस ट्राय अगेन. इफ ॲट फर्स्ट यू डोंट सक्सेड ट्राय अगेन, ज्यावेळेस तुम्ही पहिल्यांदा तुम्हाला यश मिळत नाही त्यावेळेस ट्राय अगेन, पुन्हा प्रयत्न करा. टाईम विल ब्रिंग यू युअर रिवॉर्ड ट्राय अगेन, वेळ हे तुमचं यश खेचून आणणारच आहे, ट्राय अगेन, पुन्हा प्रयत्न करा. आणि यू विल कॉन्कर नेवर फिअर ट्राय अगेन, तुम्ही हिंमत हरू नका, प्रयत्न करतच राहा, तुम्हाला यश मिळेलच. इथे आपण थांबतोय. या प्रश्नांची उत्तरं तुम्ही लिहायची आहेत. हे क्वेश्चन अँड आन्सर तुम्ही नुसते लिहायचे नाही आहेत तर ते पाठ देखील करायचे आहे. थँक्यू. सी यू अगेन इन अवर नेक्स्ट इंग्लिश सेशन.